तारीख होती 30 जानेवारी 2003. ठिकाण महाबळेश्वर. तमाम नेत्यांच्या आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे अधिवेशन भरले होते आणि महाबळेश्वरला उपस्थित असलेल्यांमध्ये दबक्या आवाजात एकच चर्चा सुरू होती. ती चर्चा होती, बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण, राज ठाकरे की उद्धव ठाकरे. आणि बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत राज ठाकरेंनी कार्याध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तिथं सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आणि इथूनच ठाकरे घराण्यातील मतभेद दिसायला सुरुवात झाली आणि ती आजपर्यंत सर्वांनी पाहिली. आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. 1970 ते 80च्या दशकात शिवसेनेने महापालिका निवडणुकीत यश मिळवले आणि 1995 साली भाजप शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आली आणि बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधले जाऊ लागले. तर बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांना शिवसेनेचा युवराज मानले जात होते. कारण गुण, वक्तृत्व, शैली, आक्रमकता हे सर्व बाळासाहेबांच्या छायेतूनच पुढे आले होते. त्यावेळेस 1990 ते 2000च्या दशकात राज ठाकरे शिवसेनेत खूप ऍक्टिव्ह होते. शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामांचा आणि कार्यक्रमांचा धडाका धरला होता आणि राज ठाकरे फुल फॉर्ममध्ये असताना रमेश केनी हत्या प्रकरणात त्यांचे नाव आले आणि राज ठाकरे राजकारणातून थोडे साईड ट्रॅक झाले. राज ठाकरेंची सीबीआय चौकशी पण झाली, पण ते निर्दोष सुटले. राज ठाकरे या प्रकरणामुळे राजकारणातून 5 वर्ष मागे फेकले गेले आणि याच काळात उद्धव ठाकरेंची राजकारणात एंट्री झाली. केनी प्रकरणातल्या बातम्या पक्षातूनच मीडियापर्यंत पोहोचवल्या गेल्या, असे राज ठाकरे यांनी झी24 तासच्या एका कार्यक्रमात सांगितले. महाबळेश्वरच्या घटनेनंतर मात्र राज ठाकरेंसमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. बाळासाहेबांचा निर्णय अंतिम निर्णय असायचा, अशी शिवसेनेची परंपरा होती. पुढे 2002च्या मुंबई महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे दिली आणि राज ठाकरेंच्या समर्थकांना तिकीट नाकारण्यात आलं. पुढच्या काळात राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांना तिकीट नाकारणं, डावलणं हे सुरूच होतं आणि जानेवारी 2003 मध्ये उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवल्यानंतर पक्षात त्यांची चलती असणार हे तोवर स्पष्ट झाले होते. त्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नारायण राणेंनी पक्षाच्याच सभेतून जाहीर टीका केली. पक्ष नेतृत्वावर टीका केल्यामुळे नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी झाली. पण नारायण राणेंनी मात्र स्वतःहूनच पक्ष सोडल्याचा दावा केला. नारायण राणेंनी पक्षाला रामराम केल्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राज ठाकरेंना पाठवले. पण त्यावेळी राज ठाकरेंनी सिंधुदुर्गात जाणे टाळले, कारण सिंधुदुर्गमधील कणकवली विधानसभा मतदारसंघ हा नारायण राणेंचा होता. राज ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांशी जोडले आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आणि शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून एक कोंबडी सिंधुदुर्गच्या वेशीपासून परत आली असा टोमणा राज ठाकरेंना मारला. पुढे 27 नोव्हेंबर 2005ला राज ठाकरेंनी पक्षातील त्यांच्या सर्व पदाचे राजीनामे दिले आणि 18 डिसेंबर 2005ला राज ठाकरेंनी अधिकृतपणे पक्ष सोडण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर 18 मार्च 2006ला मनसेची पहिली सभा शिवाजी पार्कला घेतली. तेव्हा राज ठाकरेंचं एक वाक्य खूप गाजलं होतं, माझ्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी जमा झाली आहे. मग पुढे 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले. पण या यशात पुढे सातत्य राखण्यात मनसे अपयशी ठरले. तर आजपर्यंत 2024च्या विधानसभेत त्यांचा एकही आमदार नाही, तर त्यांचा मुलगा अमित ठाकरेंनाही पराभव स्वीकारावा लागला. 2014 आणि 2017ला मनसेकडून उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव दिला होता, पण दोन्ही वेळेला निश्चित काही सांगितलं गेलं नाही, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी दिली होती. शिवसेना ही संघटनात्मकदृष्ट्या मोठी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर पक्ष आहे, तर तुलनेत मनसे हा लहान पक्ष आहे. उद्धव ठाकरेंकडे पक्षाचे मजबूत कॅन्डिडेट आणि मतदारांचा मोठा आधार आहे, तर राज ठाकरेंच्या मनसेला अजूनही निवडणुकीत हवे तसे यश मिळवता आले नाही. उद्धव ठाकरेंकडे लोकसभेला 9 आणि राज्यसभेला 2 असे एकूण 11 खासदार आहेत. शिवसेनेच्या तुलनेत राज ठाकरेंच्या मनसेकडे एकही खासदार नाही. तसे उद्धव ठाकरेंकडे विधानसभेला 20 आणि विधान परिषदेला 7 असे एकूण 27 आमदार आहेत, पण त्या तुलनेत राज ठाकरेंकडे एकही आमदार नाही. कदाचित याच आकडेवारीवरून उद्धव ठाकरेंनी मनसे आणि शिवसेने युतीसाठी पुढाकार घेतला नसेल. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळेल याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकींमध्ये ट्रायल म्हणून युती करायला पाहिजे. राज ठाकरेंकडे कदाचित भक्कम उमेदवार नसतील,
पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्रातील मराठी माणूस जागा होईल. जसे लोकसभेला उमेदवार न पाहता जनता मोदींकडे पाहून मतदान करते, तसेच कदाचित महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना युती झाल्याने उमेदवाराचा विचार न करता ठाकरे ब्रँडकडे पाहून मराठी माणूस मतदान करेल यात शंका नाही. कारण ठाकरे घराण्याविषयी आजही महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनात आदर आणि सहानुभूती आहे. मराठी माणसांची अस्मिता म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याकडे पाहिले जाते. पण आपसातल्या मतभेदांमध्ये विखुरलेला ठाकरे परिवार कधी एकत्र येईल हे अजून गुलदस्त्यात आहे.